कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला उत्कृष्ट व्हायचं असेल किंवा परफेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टंट राहावं लागतं. तर कन्सिस्टन्सी आहे तर ती आपल्यामधला कॉन्फिडन्स लेवल आहे किंवा परफेक्शन लेवल आहे तर ते बूस्ट करतं आणि आपल्याला सक्सेसच्या अधिकाधिक जवळ घेऊन जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कन्सिस्टन्सी म्हणजे नक्की काय आहे, कन्सिस्टन्सीचे फायदे काय आहेत आणि आपण कन्सिस्टंट राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कन्सिस्टन्सी ही अदृश्य आहे, ती आपल्याला दिसत नाही, पण जर आपण एखाद्या कामाच्या प्रती जर कन्सिस्टंट असलो तर त्यातून जे रिझल्ट जनरेट होतात तर ते मात्र आपल्याला दृश्य असतात आणि ते 100% आपल्याला सक्सेसच्या दिशेने नेणारे असतात. तर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला नॉलेज नसेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं इम्परफेक्ट असेल, पण ती जर गोष्ट आपण वारंवार सातत्याने करत असू, रोज करत असू, तर आपण त्या गोष्टीमध्ये नक्कीच अगदी परफेक्ट नाही पण परफेक्शन लेवल रीच करण्याइतपत आपली त्या फील्डमध्ये जी आहे तर ती तयारी होते. तर कन्सिस्टन्सीचे बेनिफिट्स काय असतात तर ते आपण सगळ्यात पहिला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला कन्सिस्टन्सीचा जो बेनिफिट आहे तर तो म्हणजे इम्प्रूव्ड परफॉर्मन्स. तर आपला जो परफॉर्मन्स आहे, आपली कार्य करण्याची जी क्षमता आहे तर ती अधिकाधिक चांगली होत जाते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज तुम्हाला शिकायची आहे, इंग्लिश भाषा तुम्हाला शिकायची आहे, तर तुम्ही पहिल्या दिवशी इंग्लिश लँग्वेजचा अभ्यास करायला चालू करताय, दुसऱ्या दिवशी थोडा वेळ करताय, तिसऱ्या दिवशी करताय, चौथ्या दिवशी करताय, असं करत जर तुम्ही 30 दिवस थोड्या प्रमाणात इंग्लिशचा अभ्यास करायला लागलात, इंग्लिश भाषा व्यवस्थित समजून घ्यायला लागलात, तर नक्कीच त्याचा जो एंड रिझल्ट असणार आहे तो 100% तुम्हाला दिसणार आहे. तर ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट चालू करताय तर त्यावेळी तुम्ही त्या गोष्टीमध्ये कदाचित 0 असू शकताय, पण ती गोष्ट तुम्ही चालू केल्यानंतर त्या गोष्टीमध्ये तुम्ही सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी मेंटेन केली, तर नक्कीच त्याचा जो एंड रिझल्ट असणार आहे, त्याचा जो फायनल रिझल्ट असणार आहे तर तो नक्कीच तुम्हाला सक्सेसपर्यंत किंवा परफेक्शन लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यानंतर कन्सिस्टन्सीचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे गोल अचीवमेंट. तर आपल्या बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या शॉर्ट टर्म गोल्स असतात किंवा लॉंग टर्म गोल्स असतात, तर त्या अचीव करण्यापर्यंत, आपलं ध्येय गाठण्यापर्यंत कन्सिस्टन्सी आपल्याला खूप जास्त मदत करते. फॉर एक्झाम्पल, खूप साऱ्या माझ्या ऑडियन्स असतील तर तुम्ही MPSC, UPSC किंवा इतर कोणत्या स्पर्धा परीक्षांची जर तयारी करत असाल तर तुम्हाला एक दिवस अभ्यास करून पुढे एक आठवडा जर गॅप घेतला तर तसं नाही चालणार आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागणार आहे. तुम्हाला दिवसातला जो काय तुमचा टाइम स्लॉट आहे ठरलेला तर तो तुम्हाला कंपल्सरी तुमच्या अभ्यासासाठी द्यायला लागणार आहे आणि कन्सिस्टंटली अभ्यास केल्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे तर तो कव्हर होणार आहे आणि नक्कीच जो तुम्ही गोल ठेवलेला आहे तर तो अचीव करण्यामध्ये मदत होणार आहे. तर गोल अचीवमेंटचं अजून एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक ट्रिप प्लॅन करायची आहे ज्याचं बजेट जे आहे तर ते 1 लाख रुपीज आहे, तर 1 लाख रुपीज बजेटची तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची आहे तर हे तुम्हाला 1 वर्षानंतर करायचं आहे. ठीक आहे, तुमचं ध्येय ठरलंय 1 लाख रुपीजची ट्रिप तुम्हाला करायचं आहे, तुमचं ड्युरेशन ठरलंय 1 वर्ष, तर 1 वर्षामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये साठवायचे जे तुम्ही ट्रिपसाठी यूज करणार आहात. तर कन्सिस्टंटली प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे तर ते कन्सिस्टंटली 7,000 ते 8,000 ॲव्हरेजली तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत प्रत्येक महिन्याला कन्सिस्टंटली, आणि यामुळे तुम्हाला कोणत्या एका महिन्यामध्ये जास्त स्ट्रेस नाही येणार आहे, जास्त लोड नाही येणार आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये कन्सिस्टंटली जी तुमची फिक्स्ड अमाऊंट आहे तर ती तुम्ही या ट्रिपसाठी जर बाजूला काढून ठेवली तर त्यामुळे तुमचे जे गोल्स असतात, तुमच्या गोल्सपर्यंत तुम्हाला नेण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप जास्त फायद्याची असते. त्यानंतर सेकंड आहे बिल्डिंग हॅबिट्स. तर बिल्डिंग हॅबिट्स म्हणजे काय, कन्सिस्टन्सीमुळे आपल्या जे हॅबिट्स असतात, चांगल्या सवयी असतात तर त्या आपल्यामध्ये आपोआप डेव्हलप होण्यामध्ये मदत होतात. फॉर एक्झाम्पल, रोज सकाळी तुम्ही लवकर उठताय, 6 वाजता उठताय, 7 वाजता उठताय, तर कन्सिस्टंटली तुम्ही लवकर उठताय, तुम्ही एक्सरसाइज करताय, रोज तुम्ही एक्सरसाइज करताय, कन्सिस्टन्सी एक्सरसाइजमध्ये मेंटेन करताय, तर यामुळे तुमच्या ज्या चांगल्या हॅबिट्स असतील तर त्या नक्कीच तयार होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळते आणि चांगल्या हॅबिट्स जर तुम्ही आचरणात आणल्या तर नक्कीच तुम्ही सक्सेसकडे
एक स्टेप पुढे घेत आहे. त्यानंतर चौथा जो आपला पॉईंट आहे तर तो वर्क आणि पर्सनल लाईफ जी आहे तर ती बॅलन्स करू शकताय. तर तुम्ही तुमचं काम जे आहे तर ते सातत्याने करताय, कन्सिस्टंटली करताय, तुम्ही तुमच्या कामाच्या प्रती कन्सिस्टन्सी ठेवताय, तर नक्कीच त्याचा स्ट्रेस तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जाणवणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कामाप्रती कन्सिस्टंट असाल तर तुमची वर्क लाईफ आणि तुमची पर्सनल लाईफ जी आहे तर ती नक्कीच बॅलन्स होणार आहे. तर त्यानंतर आपला फिफ्थ पॉईंट जो आहे तर तो आहे प्रोफेशनल ग्रोथ. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती कन्सिस्टंट असाल, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये जे काही तुमचं ठरलेलं रुटीन असेल तर ते तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करत असाल तर नक्कीच तुमच्या कामामध्ये तुम्हाला ग्रिप मिळणार आहे. तुम्ही तुमचं कन्सिस्टंटली काम तुमचं जे आहे तर ते शो करताय तर नक्कीच जास्तीत जास्त जे क्लायंट्स आहेत तर ते तुमच्या कामाच्या प्रती कनेक्ट होणार आहेत, तुमच्यासोबत कनेक्ट राहणार आहेत. कारण तुमच्या कन्सिस्टन्सीमुळे तुमच्या ऑडियन्समध्ये जे आहे तर ते ट्रस्ट निर्माण होणार आहे आणि या ट्रस्टमुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जे आहे तर ते ग्रिप मिळणार आहे. तर हे होते 5 बेनिफिट्स. अजून खूप जास्त बेनिफिट्स आहेत पण हे होते मेजर 5 बेनिफिट्स जे मी तुमच्यासाठी स्पेशली नोट डाऊन केलेले आहेत. आणि त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत तो म्हणजे आता कन्सिस्टन्सीचे फायदे बघितले, कन्सिस्टन्सी नक्की काय असते तर ते बघितलं. तर कन्सिस्टन्सी हा शब्द आपल्याला जितका ऐकायला चांगला वाटतोय किंवा हे जे मी तुम्हाला बेनिफिट सांगितले हे जितके तुम्हाला चांगले वाटतात तितकंच कठीण असतं ही कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये ठेवणं आणि ती कंटिन्युअसली मेंटेन करणं. कारण प्रत्येक वेळी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा जो आहे तर तो कंटाळ येत असतो. आपण आजची गोष्ट उद्यावरती, उद्याची गोष्ट परवावरती नेहमी ढकलत असतो आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे तर कुठेतरी ब्रेक होत असते आणि त्यामुळे ओव्हरऑल तुमची पूर्ण जी सायकल आहे तर ती ब्रेक होते. अगदी जे कॉर्पोरेट लेवलमध्ये सुद्धा काम करणारे लोक असतात तर ते सुद्धा म्हणजे रिपोर्ट्स सांगतात त्याप्रमाणे मी सांगते तर ते सुद्धा त्यांच्या कामामध्ये सातत्य जे आहे तर ते कन्सिस्टन्सी जी आहे तर ते मेंटेन नाही करू शकत. तर काही गोष्टी आहेत तर या गोष्टींची आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे तर ती मेंटेन करू शकतो आणि प्रगतीकडे जी आहे तर ती वाटचाल करू शकतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा तर तो म्हणजे सेट क्लिअर गोल्स. तर तुम्ही एक तुमचं ध्येय ठेवायचं. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुमचं ध्येय तुम्हाला आधीपासून माहिती पाहिजे. जसं की तुमची ट्रिप प्लॅन केलेली असेल किंवा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड्स तुम्हाला एका वर्षामध्ये साठवायच्या तर तुमचं ध्येय ठरलेलं आहे किंवा तुमचा जो कंपनी आहे, तुमचा जो प्रोफेशन आहे तर ते तुम्हाला ग्रो करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही कन्सिस्टंट राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी क्लिअर तुमचे गोल्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी माझे गोल्स जे आहेत तर ते फक्त डोक्यापर्यंत नाही ठेवणार आहे तर ते मी नोट डाऊन करणार आहे. अकॉर्डिंगली मला त्याच्यावरती वर्कआउट करता येईल त्यासाठी. त्यामुळे तुमचे जे गोल्स तुम्ही ठेवताय तर ते रिअलिस्टिक असावे म्हणजे ते अचीव करता यावेत. ठीक आहे, ते खूप जास्त अनरिअलिस्टिक नसावे. त्यामुळे तुमच्या गोल्सकडे जाण्याचा जो इंटरेस्ट असतो तर तो लूज होऊ शकतो. त्यामुळे नेहमीच रिअलिस्टिक गोल्स जे आहेत तर ते सेट करायचे. त्यानंतर सेकंड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे क्रिएट अ प्लॅन. तर तुमचे जे गोल आहेत तिथपर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी छोटे छोटे टास्क जे आहेत तर ते तुम्हाला असाइन करायला लागतील. छोटे छोटे टास्कमध्ये तुमचा जो रुटीन आहे तर तो तुम्हाला डिवाइड करायला लागेल आणि त्या टास्कच्या प्रती तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल. त्यानंतर थर्ड आहे प्रायोरिटाईज टास्क. तर ज्या टास्क तुमच्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या तुम्हाला फोकस करायचा आहे ज्या टास्कवरती तर त्या तुम्हाला प्रायोरिटाईज केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही MPSC UPSCची तयारी करताय तर तुमचा जो टाईम स्लॉट आहे अभ्यासासाठी तर तो तुम्हाला तिथे प्रायोरिटाईज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी जास्त आवश्यक आहेत त्याप्रमाणे तुमचा जो प्रायोरिटाईजची लिस्ट आहे तर ती बनवायची आणि त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंट राहण्यामध्ये जास्त मदत होणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट आणि माझा सगळ्यात जास्त वापरला जाणारा म्हणजे यूज रिमाइंडर टूल्स. तर आपला फोन आहे आपल्याकडे, आपल्याला फोनमध्ये कॅलेंडर आहे, त्यानंतर आपल्याला अलार्म सेट करता येतो. तर हे अलार्म सेट करा, कॅलेंडर सेट करा. फॉर एक्झाम्पल जर मला सकाळी 5 वाजता उठायचं आहे डेली तर तुम्हाला सकाळी 4:45 वाजल्यापासूनचे जे अलार्म्स असतील 3 अलार्म्स
तर ते सेट करावे लागतील. तुम्हाला सकाळी 9 o'clockला ब्रेकफास्ट करायचा आहे, तर तो तुम्हाला रिमाइंडर तिथे सेट करावा लागेल. तुम्हाला 5 वाजता कुठे मीटिंगला जायचं आहे, तर नक्कीच तो रिमाइंडर तुम्हाला सेट करावा लागेल. तर हे जे गॅजेट्स आहेत तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचा बेनिफिट जो आहे तर तो आपल्यावरती आहे, आपण कितपत करून घेतो. तर नक्कीच हे जे गॅजेट्स असतील तर ते तुम्ही यूज करा. आणि तुमचा जो डेली किंवा वीकली किंवा मंथली इयरली जे प्लॅनर्स असतील तर ते सेट करण्यासाठी हे गॅजेट्स तुम्ही यूज करा. तुमचा जो प्रोग्रेस आहे तर ते सुद्धा ट्रॅक करणारे खूप सारे ॲप्स आपल्याला अवेलेबल होतात, तर ते ॲप्स नक्की यूज करा. त्यानंतर 5th नंबरचा पॉईंट आहे स्टे कमिटेड. तर हा पॉईंट खूप जास्त मला वाटतं सगळ्यांनी आचरणात आणायला हवा. जो गोल आपण ठेवलेला आहे, जे प्लॅन्स आपण केलेले आहेत, तर वारंवार स्वतःला त्याची जाणीव करून देणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे टास्क आखलेले आहेत तर त्याच्याप्रती आपल्याला कमिटेड राहायला हवं. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला करायचे नाही आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणतो आजची गोष्ट आपण उद्यावरती ढकलतो, तर तशा प्रकारे याच्यामध्ये कोणती चेंजेस आपल्याला ॲड करायचे नाही. तर आपल्याला आपल्या कामाप्रती आणि आपण जे आजच्या दिवसासाठी जे काम केलेलं आहे, ठेवलेलं आहे, एक आठवड्यासाठी जे काम ठरवलेलं आहे, तर त्याच्याप्रती आपल्याला कमिटेड राहिलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लिमिट डिस्ट्रॅक्शन्स. तर आपण जे काम करतोय तर त्या कामापेक्षा जे डिस्ट्रॅक्शन्स आपल्याला येतात तर ते खूप जास्त आपल्यावरती इम्पॅक्ट करतात. तर डिस्ट्रॅक्शन्समध्ये जे मेनली प्रकार असतात तर ते मोबाईल, टी व्ही सिरियल्स किंवा हँगआउट करायला जाणं, हे जे डिस्ट्रॅक्शन्स असतील तर ते थोडे अवॉइड करा. ॲटलिस्ट तुमच्या करिअर जे तुम्ही चालू केलेलं आहे तिथून 5 वर्ष जे आहे तर ते तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा. आणि जे गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतायत तुमच्या पाथपासून, तुमच्या गोलपासून ज्या डिस्ट्रॅक्ट करतायत तर त्या नक्कीच कट ऑफ करा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे फोन्स वगैरे जर तुमच्याकडून जास्त वापर होत असेल एंटरटेनमेंटच्या गोष्टीकडे, तर नक्कीच इकडे तुमचा स्क्रीन टाईम जो आहे तर तो नक्की फोनमध्ये चेक करा. आणि तुमचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत तर ते नक्की तुम्ही लिमिट करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस पेशन्स. तर ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट करणार असता आणि एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही कन्सिस्टंटली ती गोष्ट करत असता तर त्यावेळी तुमचे पेशन्स जे आहेत तर ते खूप जास्त महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जिममध्ये वर्कआउटसाठी जाताय, तुमचा जो मेन गोल आहे तर तो आहे एक फिट बॉडी बनवणं. सध्या तुम्ही खूप लीन आहे आणि तुमचा मेन गोल आहे एक फिट बॉडी बनवणं. तर फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, 10 डे तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच प्रोग्रेस दिसणार नाही. जिमचे 10 दिवस फक्त तुम्हाला तुमची बॉडी पेन करणार आहे, तुम्हाला यातून रिझल्ट्स काहीच नाही दिसणार आहेत. तर यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजे आणि कन्सिस्टंटली हा जो प्रोसेस आहे तर तो रिपीट केला पाहिजे. तर तुम्हाला 3 months नंतर, 6 months नंतर त्याचे रिझल्ट्स जे आहेत तर ते दिसतील. सोबतच ते रिझल्ट्स, ते गुड रिझल्ट्स जे तुम्हाला दिसत आहेत ते रिझल्ट्स कंटिन्यू ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जिममध्ये जे आहे किंवा एक्सरसाइजमध्ये जे आहे तर ते कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तर या 7 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला, मला वाटते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करायचा मी माझ्याकडून 100% प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही जे गोल सेट केलेले आहेत तर ते अचीव करण्यासाठी कन्सिस्टन्सीचा उपयोग करा. जे गॅजेट्स तुम्हाला मिळतात फोनमध्ये तर त्याचा उपयोग करा. 7 गोष्टी ज्या वापरून आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपल्या गोल्सच्या प्रती किंवा आपल्या चांगल्या हॅबिट्सच्या प्रती कन्सिस्टन्सी जी आहे तर ती मेंटेन करू शकतो. आणि ही कन्सिस्टन्सी मेंटेन केल्यानंतर नक्कीच आपण आपले डिझायरेबल गोल्स जे आहेत तर ते खूप फास्टमध्ये अचीव करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ही व्हिडिओ आय थिंक मी माझ्याकडून खूप जास्त एफर्ट्स घातलेत ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तसं मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे कमेंट्स माझ्यासाठी एक टाईप ऑफ मोटिवेशन देतात मला. त्यामुळे मला नवीन नवीन कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि नक्कीच मी त्या कंटेंटवरती काम करायचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओज आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. सोबत अजून एक अपडेट होती, आपण आपल्या या चॅनलसोबतच अजून एक आपला चॅनल चालू केलेला आहे जिथे आपण आपल्या टेक्निकल गोष्टी ज्या तर त्या शेअर करत आहोत.
तर त्या चॅनलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, त्यामुळे तो चॅनल आहे तर तो सुद्धा फॉलो करून त्याचे बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. थँक्यू.